समास दुसरा. प्रत्यय निरूपण. श्रीराम. ऐका संसारासी आले हो, स्त्री पुरुष निस्पृह हो, सुचितपणे पाहो अर्थांतर. या संसारात आलेल्या सर्व स्त्रिया पुरुष निस्पृह यांनी मी काय सांगतो ते नीट ऐकावे आणि त्याचा अर्थ नीट समजून घेऊन त्यावर विचार करावा. काय म्हणते वासना, काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती. आपली वासना काय म्हणते, आपली कल्पना काय काय मनोरथ करते, अंतःकरणात अनेक प्रकारच्या विचारांचे तरंग कसे उठत असतात याचा विचार करावा. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारिखे असावे सकळ काही. आपल्याला वाटते की बरे खावे, बरे जेवावे, बरे कपडे घालावेत, बरे नेसावे, सर्व काही अगदी आपल्या मनासारखे असावे. ऐसे आहे मनोगत, तरी ते काहीच न होत. बरे करिता अकस्मात वाईट होते. याप्रमाणे आपले मनोगत असते, पण तसे काहीच घडत नाही. आपण काही चांगले करायला जावे तर अकस्मात वाईटच घडून येते. एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊन यासेखी प्रारब्धावरी खालिती. संसारात एक सुखी तर एक दुःखी असे प्रत्यक्ष घडताना दिसून येते. त्यामुळे लोक कष्टी होतात आणि अखेर सर्व दोष प्रारब्धावर ठेवतात. अचूक येत न करवेना, म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केल्या. खरे तर अचूक प्रयत्न केला जात नाही, म्हणूनच काही लोक यशस्वी होत नाहीत. पण लोकांना आपला अवगुण काही केल्या कळूनच येत नाही. जो आपला आपण नेणे, तो दुसऱ्याचे काय जाणे, न्याये सांडिता दैन्यवाणे होती लोक. जो आपल्या स्वतःला जाणत नाही, तो दुसऱ्याला काय जाणणार. न्याय मार्गाने जाणे सोडल्यामुळे लोक दैन्यवाणे जिने जगत आहेत. लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारिखे वर्तवेना, मूर्खपणे लोकी नाना कळही उठती. लोकांना परस्परांचे मनोगत कळत नाही, त्यामुळे एकमेकाच्या मनासारखे वागता येत नाही. त्यामुळे मूर्खपणामुळे लोकांच्या मध्ये नाना प्रकारचे कलह निर्माण होतात. मग ते कळो वाढती, परस्परे कष्टी होती, प्रयत्न राहता अंती श्रमची होय. मग ते कलह वाढू लागतात आणि सर्वच लोक या प्रकारे परस्परांमुळे कष्टी होतात. कुणी योग्य दिशेने प्रयत्नच करीत नाही आणि शेवटी सर्वांना विनाकारण श्रमच होतात. ऐसी नव्हे वर्तणूक, परीक्षावे नाना लोक, समजले पाहिजे नेमक ज्याचे त्या परी. अशी वर्तणूक असू नये. अनेक लोकांची अनेक प्रकारे परीक्षा करावी. कोण माणूस कसा आहे हे बरोबर जाणून घेतले पाहिजे. शब्द परीक्षा अंतरपरीक्षा काही एक कळे दक्षा, मनोगत नतद्रक्षा काय कळे. जो दक्ष असतो त्याला लोकांच्या बोलण्यावरून त्यांच्या अंतरंगाची पारख होते. जे नतद्रष्ट असतात त्यांना दुसऱ्याचे मनोगत कसे काय कळणार. दुसऱ्यास शब्द ठेवणे, आपला कैपक्ष घेणे, पाहो जाता लौकिक लक्षणे बहुतेक ऐसी. दुसऱ्याला दोष द्यायचा आणि आपलेच म्हणणे बरोबर असा दुराग्रह धरायचा, अशीच या जगात बहुतेकांची प्रवृत्ती आढळून येते. लोकी बरे म्हणाया कारणे, भल्यास लागते सोसणे, न सोसिता भंडवाणे सहजची होय.
ज्याला लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे असे वाटते असेल त्या लोकांनी बोलणे वागणे सहन करायला हवे. ते जर सोसले नाही तर सहजच फजिती होते. आपणास जे मानेना तेथे कदापि राहावेना. उरी तोडून जावेना कोणी एके. जेथे आपल्याला बरे वाटत नाही तेथे कधीही राहू नये, पण कोणीही भीड मोडून किंवा भांडण करून जाऊ नये. बोलतो खरे चालतो खरे त्यास मानिती लहान थोरे. न्याये अन्याये परस्परे सहजची कळे. जो कोणी नेहमी खरे बोलतो आणि खरेपणानेच वागतो त्याला सर्व लहान थोर मानतात. न्याय अन्याय कोणालाही सहजच कळतो. लोकास कळेना तवरी विवेके क्षमा जो न करी. तेने करिता बराबरी होत जाते. लोकांना जोपर्यंत आपल्या योग्यतेची कल्पना येत नाही तोपर्यंत थोर लोकांनी लोकांना विवेकाने क्षमाच केली पाहिजे. तसे जर तो न करील तर मग इतरांची आणि त्याची बरोबरीच होईल. जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना. चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. जोपर्यंत चंदन झिजत नाही तोपर्यंत त्याचा सुगंध कळत नाही आणि म्हणून चंदन आणि इतर नाना वृक्ष लोकांना सारखेच वाटतात. जो उत्तम गुण न कळे तो या जनास काय कळे. उत्तम गुण देखता न वळे जगदांतर. जोपर्यंत मनुष्याच्या अंगी असलेले उत्तम गुण प्रगट होत नाहीत तोपर्यंत लोकांना त्याची थोरवी कळत नाही. ज्यावेळी प्रसंगपरत्वे उत्तम गुण प्रगट होतात तेव्हा जगातील लोकांच्या अंतःकरणास समाधान वाटते. जगदांतर निवळत गेले जगदांतरी सख्य झाले. मग जाणावे वोळले विश्वजन. लोकांच्या अंतःकरणात समाधान झाले, लोकांशी सख्य झाले की मग लोक प्रसन्न झाले आहेत हे जाणावे. जनी जनार्दन वोळला तरी काय उणे तयाला. राजी राखावे सकळाला कठीण आहे. ज्याच्यावर जनी जनार्दन म्हणजे भगवत स्वरूप जनता प्रसन्न होते त्याला काय उणे पडणार आहे. पण सर्वांना प्रसन्न करणे सोपे नाही. पेरिले ते उगवते उसिणे द्यावे घ्यावे लागते. वर्म काढिता भंगते परांतर. जसे जे आपण पेरतो तेच उगवून येते. लोकांशी व्यवहार करताना उसने द्यावे घ्यावे लागते. पण म्हणून आपण जर कोणाचे वर्म काढले तर त्याचे अंतःकरण दुखावले जाते. लौकिकी बरेपण केले तेने सौख्य वाढले. उत्तरा सारिखे आले प्रत्योत्तर. लोकांशी आपण चांगले वागलो तर आपले सुख वाढते. आपण जसे उत्तर द्यावे त्याप्रमाणे आपल्याला प्रत्युत्तर मिळते. हे अवघे आपणापासी येथे बोल नाही जनासी. शिकवावे आपल्या मनासी क्षण क्षणा. म्हणून त्याचा उपाय आपल्याच हातात असतो. लोकांना उगीच दोष देणे योग्य नाही. म्हणून आपणच आपल्या मनाला क्षणोक्षणी शिकवावे. खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला. तरी मोनेची स्थळ त्यागा केला पाहिजे साधके. समजा एखाद्या अत्यंत दुर्जनाशी गाठ पडली आणि क्षमा करणे अगदी अशक्य झाले तर गुपचूप न बोलता साधकाने ते स्थळ सोडून निघून जावे. लोक नाना परीक्षा जाणती अंतर परीक्षा नेणती. तेने प्राणी करंटे होती संदेह नाही. लोक अनेक प्रकारे परीक्षा करणे जाणतात पण त्यांना दुसऱ्यांच्या अंतःकरणाची पारख करता येत नाही. म्हणूनच माणसे भाग्यहीन ठरतात यात शंका नाही. आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण.
कठीण आहे लक्षण विवेकाचे. आपण आज ना उद्या मरणार आहोतच हे जाणून सर्वांशी भलेपणाने वागावे. या प्रकारचा विवेक करणे कठीण आहे हे मात्र खरे. थोर लहान समान आपले पारिखे सकळ जन. चढते वाढते सनेधान करिता बरे. आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांशी, मोठे असणाऱ्यांशी किंवा समवयस्क असतील त्यांच्याशी, तसेच आपले व परके अशा सर्वच लोकांशी उत्तरोत्तर वाढत्या प्रेमाचे संबंध असावेत हे बरे. बरे करिता बरे होते हे तो प्रत्ययास येते. आता पुढे सांगावे ते कोणास काय. आपण लोकांचे बरे केले की त्या योगे आपलेही बरेच होते. ही तर अनुभवाची गोष्ट आहे. आता यापुढे आणखी कोणाला काय सांगावे बरे. हरी कथा निरूपण बरेपणे राजकारण. प्रसंग पाहिल्या विण सकळ खोटे. नित्य हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करीत असावे. प्रसंग पाहून चांगुलपणाने राजकारणही करावे. प्रसंगानुसार विवेकाने वागलो नाही तर सर्वच व्यर्थ ठरते. विद्या उदंडची शिकला प्रसंगमान चुकतीची गेला. तरी मग तये विद्येला कोण पुसे. एखाद्याने खूप विद्या संपादन केली पण योग्य वेळा त्याला विद्येचा उपयोग करता आला नाही तर ती विद्या व्यर्थ होय. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यय निरूपण नाम समास दूसरा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे प्रत्यय निरूपण नाम समास दूसरा समाप्त.